मी ना जायचा प्रयत्न केला ना तर एका बाईच्या पायावर पाय पडला माझा. ती रागवेल म्हणून मी बाहेर पळून गेलो. हा बरं, पण चिमणराव मला सांगा, तुम्ही इथे कसे? इथं मी अल्फा पुरस्कार बघायला आलो. नाही, मुंबईत का? मुंबईत माझ्या मुलाकडे आलो. आमचा मोठा मुलगा मोरू इथे मुंबईत सेटल झाला ना, त्याच्याकडे आलो मी. तुम्हाला एक गोष्ट सांगा, काय? आजच्या या काळातही, म्हणजे आजच्या मॉडर्न युगातही तुम्ही तसेच आहात. धोतर, कोट, उपर्ण, पगडी. नाही, मग आपण का बदलायचं नाही का? मला नाही आवडत बदललेलं. पण ना आमच्या मोरूची मुलं ना मला म्हणतात, मला चिडवत, त्यांची मला लाज वाटते माझी. त्यांना लाज वाटते, म्हणतात की अहो आजोबा तुम्ही गुळगुळीत गोटा करून घेरा शेंडी कसली ठेवता सध्याच्या काळामध्ये. आणि मुलं पण चिडवायला लागली, ए चकोट्या करू. आणि मग मोरू पण मला म्हणाला की तुम्ही उपर्ण हे धोतर कोट वगैरे नका घालू. आता ना तुम्ही पॅन्ट बुशर्ट किंवा जीन्स आणि टी शर्ट घाला. यू विल फील यंग. आता मला काय करायचं ना यंग फील करून. मोरूवाडी म्हणाला की तुम्ही केस वाढवा म्हणाला. केस मला म्हणाला केस मोठे वाढवा आणि मग तांबूस कलरचे त्याला कलर द्या किंवा मेहंदी कलर द्या म्हणून. म्हणजे जुन्या ह्या सारंगी वादकांचा असायचा ना तसा. मी त्याला म्हटलं नको. म्हणजे मुलांनी फार आग्रह केला मला की तुम्ही आजोबा शेंडी कापा म्हणून. मी त्यांना म्हटलं मी शेंडी तरी कापीन किंवा मी ड्रेस बदलीन, दोन्ही एकदम नाही करणार. तसा मी हट्टी आहे. पण मग नातवंडांच्या आग्रहासाठी शेंडी कापली आहे. आता दिसत नाही आतमध्ये. आणि त्यांनी सांगितलं म्हणून मिशी पण थोडी ट्रिम केली. आणि घेरा ठेवलाय मी. आता ना मी घेऱ्याला शॅम्पू पण लावतो महिन्याच्या शेवटच्या शनिवारी. पण हल्ली मी ना बघितलं मुंबईमध्ये ना हल्ली गोटा ठेवायची फॅशन झाली आहे. तो तुमच्या सिनेमातला कोण हो तो पुरी आमरस कोण? अमरीश पुरी. हा अमरीश पुरी. आणि शिवाय तो टेनिसचा चॅम्पियन आगाशे, आंद्रे आगाशे. तो मूळचा पुण्याचा असणार नक्की. तो अमेरिकेत सेटल झालाय. तर ह्यांनी नाही का गोटे ठेवले, त्यांनी घेरे नाही ठेवले पण गोटे ठेवलेत. फॅशन आहे हल्ली. मग चालेल हल्लीच्या काळामध्ये. बरोबर. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इथे तुमच्या मुलाकडे आलाय मुंबईत, पण मोरूकडे तुम्ही वेळ कसा काय घालवता? नाही, मोरूची मुलं आहेत ना वेळ घालवायला चांगलं. एकदा ना मला मोरूचा मुलगा त्याच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घेऊन गेला, मला आणि काऊला. ती सगळी मुलं ना कॉन्व्हेंट स्कूलची म्युझियम मधल्या वस्तूकडे बघावं तशी आमच्याकडे बघत होती. हल्ली बघायला मिळत नाही असे अवतार म्हणाली. काऊला फार संकोच वाटला. काऊला लाजली ती. कारण तिला ह्या वयात लाजणं शोभत नाही, पण तरी लाजते. ती तिकडे बसली आहे. काऊ, हा अगं पुरस्कारांची घोषणा झाल्यावर टाळ्या वाजवायच्या बरं का. आज वेगळी दिसते, वेगळी. आमचा मोरू आहे ना, मोरू त्याच्या बायकोचं ब्युटी पार्लर आहे. तर काऊ फेशियल करून आली आज. इथं येताना रिक्षामध्ये मला दुसरीच बाई शेजारी बसल्यासारखं वाटत होतं. पण चिमणराव मला सांगा, तुमची मुलगी मैना अमेरिकेला असते मैना. मग काय तिला ईमेल वगैरे पाठवता की नाही तुम्ही? नाही हो, कॉम्प्युटर नाही येत मला. आमच्या ना मोरूच्या मुलांनी प्रयत्न केला कॉम्प्युटर शिकवायचा मला आणि काऊला. पण काय शिकवणार तो? आजी हा बघ माऊस असं म्हटल्यावर काऊ ओरडून खुर्चीवर उभी राहिली. नको म्हटलं आम्हाला नाही जमणार. काऊचं इंग्लिश असलं त्याला काही कळत नाही. माझी इंग्लिशवर मास्टर आहे पहिल्यापासून. हो, ते मला माहितीच आहे. मला आठवतं तुम्हाला एकदा डोळे आले होते तेव्हा तुम्ही फाडफाड इंग्लिशमध्ये इंग्रजी साहेबाला एक चिठ्ठी पाठवली होती. हो, मला आठवतं. मी ना शेजारच्या कुलकर्ण्यांना सांगितलं चिठ्ठी लिहायला. मी डोळे मिटले होते ना. मी म्हटलं की रिस्पेक्टेड सर, प्लीज एक्सक्यूज माय ॲब्सेंस टुडे टुमॉरो ॲज माय आईज हॅव कम. आय शॅल अटेंड ऑफिस ॲज सून ॲज दे हॅव गॉन. डोळे आल्याची चिठ्ठी वाचून साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. भारावून गेला अगदी. कोणीही गेलं असतं. म्हणजे एका नेटिव्ह माणसाची इंग्रजीवर इतकी कमांड बघून कोणी भारावून जाईल नाही. मी मोरूला म्हटलं की मी मुलांचा अभ्यास घेतो, इंग्लिश घेतो, तर नको म्हणतो. त्याला कॉन्फिडन्स नाही माझ्या इंग्लिशमध्ये. हल्ली ना मुलांची प्रगती पुस्तकं पण नाहीये. आमच्या ह्या मोरू महिन्याच्या लहानपणी प्रगती पुस्तकं होती, पालकांची सही घ्यायचे ते. एकदा ना मी मोरूला ओरडलो होतो. अरे म्हटलं मोऱ्या गाढवा, तुझे प्रगती पुस्तक पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली. हे काय मार्क्स आहेत का चेष्टा आहे? तशी मोरू हळूच म्हणाला, आप्पा तुमचंच प्रगती पुस्तक आहे. मला जुन्या ट्रंकेत मिळालं. आता या असल्या गोष्टी ना काऊ नातवंडांना सांगते. मिशिवस आहे ती. म्हणजे नातवंडांना रिस्पेक्ट काय राहणार माझ्याबद्दल. मी तुमचा वेळ नाही घेत. मी ना अल्फा बघायला आलो ना, मला तिकडे सीट नाही मिळत. त्या बाई बसल्या मला वाटतं. मी इकडून बघू का? बघतो मी. येतो. हा इथून बघतो. जवळ मला नंबर आहे ना, लांबून दिसत नाही.